मित्रांनो, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी CCPA जी की कन्झ्युमरचे हक्क प्रोटेक्ट करण्याचं काम करणारी एक संस्था आहे. त्या संस्थेने नुकतंच दृष्टी IAS नावाच्या एका नामी कोचिंग सेंटरवरती कारवाई केली आणि 5 लाखाचा दंड त्यांना ठोठावलेला आहे. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये चुकीचे ॲडव्हर्टाइजमेंट करून ग्राहकांची जी फसवणूक आहे ती त्या ठिकाणी केलेली आढळली. याच कारणामुळे दृष्टी IAS सारख्या जे की विकास दिवेकरजी सरांचे क्लासेस आहे, खूप लोकप्रिय अशी पर्सनॅलिटी ती आहे, त्यांच्या क्लासेसवरती कारवाई केलेली आहे. आणि हीच तत्परता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीने ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग ॲप्लिकेशन्स किंवा ऑनलाईन जे जुगाराचे खेळ होते त्या बाबतीमध्ये कधी तत्परता एवढी दाखवली नाही. त्या बाबतीत त्यांची साशंक भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आत्ता कुठे जाऊन ते त्याच्यावरती कायदा आलेला आहे आणि त्याच्यावरती बंदी आलेली आहे, परंतु एवढ्या तत्परतेने त्याच्यावरती कारवाई कधी केली नाही, ज्यामध्ये लाखो लोकांचे नुकसान झालेले आहे. अनेक जणांचे तर कुटुंबाच्या कुटुंब त्यामध्ये बरबाद झालेले आहे. आणि अनेक कन्झ्युमर्स आहेत वेगवेगळ्या सेक्टरमधले, ज्यांची अशाच पद्धतीने फसवणूक होत असते.